मराठी व्याकरणाचा जर विषय केला, म्हणून शब्द काही काही हवे असे असतात. म्हणून शब्द हा अनुभव दर्शवणार आहे. आता या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. कशामुळं? कार्यक्रम आहे म्हणून. म्हणून शब्द हा त्याच्या मागे काहीतरी अनुभव दर्शवित असतो. आपण शंभूदेवामध्ये आलो म्हणून, काय म्हणून? कार्यक्रम आहे म्हणून, कीर्तन आहे म्हणून. आणि म्हणून हा शब्द अनुभव दर्शवणारा असल्यामुळं महाराजांनी अभंगाच्या सुरुवातीला शब्द वापरला की मनवोनी शरण जावे. मनवोनी शब्दाच्या माग जगद्गुरु तुकोबाराचा अनुभव असल्यामुळं महाराज तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगतात झाला. आता मनवोनी शरण जावे, शरणागती करावी. आता शरणागती कोणी करावी, कोणाची करावी, कशी करावी आणि कशा करता करावी? कोणी करावी तर प्रत्येक जीवाने शरणागती करावी. जीवाने भगवंताची शरणागती करावी, उपासना करावी. का करावी? प्रत्येक जीव हा सुखरूप असताना प्रत्येक पावला पावला तो दुःख भोगतो आहे. कारण वास्तविक पदा जीव हा देवाचा अंश आहे आणि देव हा सुखरूप आहे. सुखरूप ऐसा भगवान परमात्मा सुखरूप आहे किंवा सर्व सुखाचे आगर. भगवान परमात्मा सुखरूप आहे. मग भगवान परमात्मा सुखरूप आहे तर तो भगवंताचा अंश असणारा जीव देखील सुखरूप आहे. कारण प्रत्येक जीव हा देवाचा अंश आहे. भगवान परमात्मा म्हणतात ना, ममय वंशो प्रत्येक जीव देवाचा अंश आहे. मग देव जर सुखरूप आहे तर देवाचा अंश असणारा जीवही सुखरूप आहे. मग जीव सुखरूप असताना दुःख का भोगतो? त्याचं कारण असं झालेलं आहे, सुखरूप आहे तर प्रत्येकाला प्रत्येक जीव असणारा दुःख भोगतोय. त्याचं कारण काय? तो आपलं स्वरूप विसरलेला आहे. आपण देव स्वरूप आहोत, आपण सुखरूप आहोत, तो आपलं स्वरूपच विसरलेला आहे. त्याच्याकरता पंचकरणामध्ये सुद्धा दृष्टांत आहे ना, एक असणारा सिंह असणारा, वास्तविक पदा सिंह आहे तो, पण त्या सिंहाचं एक पाडस आहे. ते पाडस असणारं अचानक एकदा त्या कल्पातून भरकटलं. सिंहाच्या कल्पातून सिंहाचं पाडस भरकटलं, लहान छोटूस पाडस भरकटलं. आणि भरकटल्यानंतर एके ठिकाणी असं एक मेंढपाळ होता, फार मोठा मेंढ्याचा समुदाय होता. त्या ठिकाणी ते आलं, लहान पाडस होतं ते त्या ठिकाणी आलं. आता जो मेंढपाळ करणारा जो होता, तो धनगर जो होता, त्याने काय केलं, त्या सिंहाच्या पाळसाला पकडलं. आणि पकडल्यानंतर तो मेंढ्याबरोबर त्याचा काय करू लागला, सांभाळ करू लागला. सांभाळ सारखा करत असताना ते सिंहाच्या पाळसाला असं वाटलं की आपण सुद्धा काय आहोत, आपण काय आहोत, आपण मेंढाच आहोत. त्याला काय वाटलं, आपण मेंढाच आहोत. म्हणून तो ते मेंढ्याबरोबर चरायला लागला, फिरायला लागला, खाणं पिणं सर्व मेंढ्याबरोबर ते सारखं ते मेंढ्याच्या गावामध्ये सारखं चालू झालं. तो धनगर असताना मेंढ्याला सांभाळता सांभाळता पिल्लाला बी मारित होता. पिल्लू सुद्धा त्या धनगराचा मार खायचंच. आणि त्याला असं वाटायला लागलं की खरोखर आपण आता काय आहोत, मेंढाच आहोत. कर्म धर्म संयोगाने एक दिवस असा आला, योगायोगानं अचानक ते मेंढ्या सरळ चरत गेले असताना फिरता फिरता वनामध्ये एके वेळेस असणारा डोंगरातला जो सिंह होता, खरा जातीवंत सिंह, त्याची नजर ह्या मेंढ्यात राहणाऱ्या सिंहावर पडली. आणि मेंढ्यात राहणाऱ्या सिंहावर पडल्यानंतर तो त्याला मनामध्ये विचार करायला, अरे आपला हा जातभाई आहे, वास्तविकता सिंहाचं मेंढ्याचं काय आहे की नाही, वैर आहे. आणि हे जातभाई असताना हा मेंढ्याच्या गल्पामध्ये राहतो, मेंढ्याबरोबर फिरवतो, धनगराचा मारे खातो, असं कसं काय आहे? याला आपण जाणीव करून दिली पाहिजे. मग त्यानं असं केलं, तो त्याच्या जवळ आला आणि त्याला बाजूला बोलून घेतलं. आणि त्याला सांगायला आला, अरे तो स्वतः सिंह आहेस आणि सिंह असताना त्या मेंढ्याच्या गल्पामध्ये का फिरतो? मेंढ्याच्या गल्पामध्ये फिरतो, मेंढ्याबरोबर सिंह फिरत असताना त्याला किती दुःख आहे. धनगराचा मार खावा लागायचा, संध्याकाळी बंदी शाळेमध्ये कोंडून बसायचं. जसं मेंढ्याला त्रास आहे तसा तो सिंहाला सुद्धा त्रास आहे. वास्तविक पाहता सिंह हा जंगलाचा राजा आहे, पण
पण त्याला सर्व त्रास सहन करावा लागत होता. मग तो सिंह त्याला समजायला लागला, अरे तू मेंढा नाहीस. मला नाही नाही मी मेंढा आहे. नाही नाही बघ ना, तुझे लक्षण आणि माझं लक्षण काय आहे. तुझं लक्षण आणि माझे लक्षण जुळतात, मेंढ्याचे लक्षण आणि तुझे लक्षण जुळत नाहीत. पण हा ऐकायला तयार नव्हता. काय ऐकायला तयार होता? कारण त्याला त्या लहानपणापासून त्या धनगराचे संस्कार झाले होते. तो आपल्या स्वरूपाला विसरला होता आणि स्वरूपाला विसरल्यामुळं तो मेंढ्याच्या कल्पामध्ये सारखं दुःख भोगत होता, सारखा त्रास सहन करायचा. आणि असं सहन करत असल्यामुळं योगायोगाला तो सिंह असणारा भरपूर त्याला समजायला लागला, पण तो ऐकतच नव्हता. आपलं तसंच आहे, साधू संत समजावते पण आपण ऐकायला तयारच नाही. विठाला